जेव्हा आपण भरपूर प्रमाणात अनहेल्दी पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये करतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला शरीर इंडिकेट करत असतं, जसं की एनर्जी कमी होणं, डोकं दुखणं, वजन वाढ हे तर स्वाभाविकच आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काहीच काम न करावंसं वाटणं, आळस येणं, हे असे बरेचसे सिम्प्टम्स आपल्याला आपली बॉडी दाखवत असते. त्यामुळे मग हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे काय, घरातलं अन्न खायचं, तेही हेल्दी असं. मग ते जेव्हा हेल्दी बनवायचं असेल, तेव्हा आपल्यासमोर डिफरंट डिफरंट ऑप्शन्स पण तेवढे पाहिजे. म्हटलं चला झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. म्हणजे जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल किंवा अगदीच तुम्हाला नाश्त्यासाठी, जेवणासाठी काही बनवायचं असेल, तर हा बेस्ट ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नक्की करून बघा. चला झटपट रेसिपीकडे वळूयात. तर इथे मी अर्धा कप इन्स्टंट ओट्स घेतलेले आहे. तुम्ही ह्या ऐवजी ओल्ड फॅशन ओट्स जे थोडेसे जाडसर असतात, ते घेतले तर चालतील, अतिउत्तम. अ, आणि हे जे ओट्स आपण जेव्हा वापरतो, तेव्हा ते थोडेसे भिजवून वापरायचे. त्यामुळे काय होतं, त्याच्यातलं जे फॅटिक ॲसिड असतं ते रिलीज होतं आणि डायजेशन याचं चांगलं होतं, ब्लोटिंग होत नाही. त्यामुळे नेहमी ओट्स तुम्ही भाजून घेत जा किंवा मग भिजवून घेत जा. तर इथे मी इन्स्टंट ओट आहे, त्यामुळे 15 मिनिट भिजत ठेवत आहे आणि 15 मिनिट नंतर अ, आपण ते वापरणार आहोत. जर ओल्ड फॅशन रोल ओट्स घेतले तर ते रात्रभर भिजवले तरी सुद्धा चालतात. तसे ओट्स रात्रभर भिजवा किंवा अगदी 1 तास, अर्धा तास भिजवले तरी सुद्धा चालतील. तर आता आपण बनवणार आहोत थालीपीठ. त्यासाठी मी कांदा, कॅप्सिकम, कोथिंबीर आणि तुमच्याकडे जर हिरवी मिरची असेल तर ती मस्तपैकी बारीक चिरून घ्यायची आहे आणि गाजर मी किसून घेणार आहे. तर साधारण एक 15 मिनिट नंतर हे छान ओट्स भिजले होते, तर ते वरचं पाणी फेकून द्यायचं आहे. परत पाणी घालून वॉश करून घेतले आणि ओट्स खूप चांगले भिजलेले आहेत. त्यामध्ये हाताने असे मस्तपैकी मॅश होतात. तर थोडेसे हाताने कुस्करून घ्यायचे आहेत ते. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी 2 चमचे डाळीचं पीठ. यामुळे एक बाइंडिंग चांगलं येतं. हे आपल्याला बेसन जे आहे ते ओट्सच्या पिठासोबत मिक्स करायचं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी. त्याचप्रमाणे ढोबळी मिरची अर्धी, भरपूर कोथिंबीर आणि गाजर किसून मी ह्यामध्ये घालणार आहे. फक्त मी आता मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते, कारण मिक्स करायला थोडं सोपं पडेल. यामध्ये किसलेला गाजर घातलेला आहे. आता यामध्ये पुढचे मसाले घालून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये मी घातलेले आहे चवीनुसार लाल तिखट. तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकतात. त्यानंतर 2 चमचे, छोटे चमचे घातलेले आहे मी धना पावडर. पाव चमचा टाकलेली आहे हळद. आता हळद घातलेली आहे त्यामुळे चिमूटभर टाकलेलं आहे अगदी थोडंसं मिरी पावडर. ह्यामुळे जे हळदीमधलं कुरकुमीन असतं ते ॲक्टिव्हेट व्हायला मदत होते. त्याचं इझी ॲब्सॉर्प्शन होतं त्यासाठी. चवीनुसार घातलेलं आहे मीठ, जिरे पावडर, अगदी चिमूटभर हिंग आणि पाव चमचा घातलेलं आहे किसलेलं आलं. हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करायचे आहे. याचा एक छानपैकी गोळा बनवायचा आहे. कन्सिस्टन्सी जशी आपल्या थालीपीठाला बनवतो आपण त्याचप्रमाणे करायची आहे. जर तुम्हाला वाटतंय खूप घट्ट आहे, तर अगदी पाण्याचा थोडासा शिपका मारला तरी सुद्धा चालणार आहे. ओट्स अत्यंत हेल्दी असतात. हाय इन फायबर असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शुगर लेवल कंट्रोल करायला मदत करतं. लो कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायला मदत करतं. त्यामुळे आहारात मध्ये-मध्ये असा ओट्सचा समावेश करणं चांगली गोष्ट आहे. तर इकडे मी असा मस्तपैकी गोळा मळून घेतलेला आहे, एकजीव झालेला आहे. आता आपण तव्यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि त्यावर थालीपीठ तापून घ्यायचे आहेत. हाताला चिटकतंय असं जर वाटत असेल तर पाण्यात हात बुडवायचा थोडासा आणि थालीपीठ छान सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे. ज्या काही थालीपीठाच्या बॉर्डर असतात त्यासुद्धा प्रेस करायच्या. त्यामुळे मग ते जाडसर राहणार नाही आणि सगळ्या बाजूने इव्हन असं थालीपीठ थापलं जाईल. आणि जसे थालीपीठाला होल करतो त्याचप्रमाणे याला सुद्धा होल करायचे आहेत. आणि मीडियम गॅसवर आपल्याला दोघी साईडने खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. थोड्या वेळ मी झाकण ठेवलेलं आहे, अगदी 2 ते 3 मिनिट. आणि वरून सोडलेलं आहे तूप. तुपाचा पण आपल्या आहारामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे. आपल्या हाडांना जे वंगण असतं ते तुपामुळे मिळतं. स्निग्ध पदार्थ खाल्ल्यामुळे मिळतं. त्यामुळे थोडासा तुपाचा वापर करणं महत्त्वाचं असतं. तर एका साईडने छान भाजून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी छान खमंग होतात हे थालीपीठं.
वेट लॉस जर्नीमध्ये जर तुम्ही असाल तर आपल्याला खरंच प्रश्न पडतो की काय खायचं रोज रोज, हो ना? की व्हरायटी पण मिळेल आणि आपल्याला बोर पण होणार नाही. तर हा पण एक छान पदार्थ आहे, तुम्ही नक्की करून बघा. हेल्दी तर आहेच आणि बनवायला पण सोपं आहे, तेव्हा नक्की करून बघा. तर आता पहिलं थालीपीठ छान खमंग खरपूस भाजून झालेलं आहे, त्याचप्रमाणे मी दुसरं करून घेते. तर अर्ध्या कपमध्ये माझे जवळजवळ 3 थालीपीठ झालेले होते. तर असं मस्तपैकी थालीपीठ आणि त्यासोबत चटणी, लोणचं, काहीच नाही तर अगदी तूप लावून खाल्लं तरीसुद्धा छान लागतं चवीला. नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका